4 जून रोजी लागलेल्या नीट परीक्षेच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत पाहावयास मिळाली आहे। विद्यार्थी हितासाठी NTA वतीने झालेल्या निष्काळजीपणाबद्दल रेणुकाई करिअर सेंटर RCC यांच्या वतीने NTA विरोधात विद्यार्थ्यांमार्फत आज औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। तसेच प्राध्यापक मोटेगावकर यांनी यावेळी NTA यावर गंभीर आरोप देखील केले आहेत। पाहूयात ते काय म्हणाले। नीट 2024 जे प्रत्येक मुलांचं खूप स्वप्न असतं की मी डॉक्टर झालं पाहिजे। आपण जन्मल्यानंतर आईवडिलांनी स्वप्न बघितलेलं असतं की मुलाला डॉक्टर करावं, मुलं आपण शिकू शकलो नाही आणि त्या विद्यार्थी जीवापाड ही एका दिवसाची मेहनत नाही आहे। हे मुलांनी मागच्या 3 वर्षापासून खूप अभ्यास केला असतो, 10वी पासून अभ्यास केला असतो। त्याचं हे फलित म्हणजे नीट एक्झाम, जी एक्झाम डॉक्टर होण्यासाठी खूप महत्त्वाची एक्झाम आहे। आणि त्या एक्झाममध्ये नीटचा ज्यावेळेस रिझल्ट लागला 4 जूनला, त्यावेळेस म्हणजे जवळपास म्हणजे 67 स्टुडंटला आउट ऑफ मार्क्स आहेत, 67 विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स आहेत आणि जवळपास 1570 मुलांना ग्रेस मार्क दिले। की ग्रेस मार्क तर 100% चुकीची सिस्टीम आहे। ग्रेस मार्क कोणत्या बेसवर दिले त्यांनी की त्यांनी एखाद्या मुलाला 15 मिनिट जर वर्गामध्ये उशिरा पेपर मिळाला किंवा काही NTAच्या अडचणीमुळे उशीर, तर 15 मिनिटात त्या मुलानं एका मिनिटात एक क्वेश्चन सॉल्व्ह केला असता। एका क्वेश्चनला 4 मार्क आहेत, म्हणजे 15 × 4 म्हणजे जवळपास 60 गुण। एका मुलाला 88 गुण बोनस मार्क दिलेत, एका मुलाला 124 गुण बोनस मार्क दिलेत आणि NTAच्या कुठल्याच प्रॉस्पेक्टमध्ये असं मेन्शन केलं नाही की बोनस गुण आम्ही देऊ शकतो। ह्यांनी कॅट एक्झाम जी 2018 साली सुप्रीम कोर्टाने रिझल्ट दिला होता की कॅट एक्झाममध्ये असाच गोंधळ झाला होता, त्यावेळेस हे बोनस मार्क देण्यात आले होते। पण त्यांनी सांगितलं होतं सुप्रीम कोर्ट ही केस रेअरेस्ट केसमध्ये याचा यूज करा आणि ती एक्झाम ऑनलाईन एक्झाम असते, इथं ती नीटला ती वापरता येत नाही। तरीसुद्धा त्याचा नॉर्मलायझेशन टेक्निकचा वापर करून NTAनं खूप मोठा अन्याय केला आहे। खूप मोठा म्हणजे जवळपास 1567 मुलांना ग्रेस दिला आहे। असे किती मुलं आहेत म्हणजे ह्याचं आम्हाला NTAने एक्सप्लेनेशन करायला पाहिजे विद्यार्थ्यांना। नंबर 1 नंबर दुसरा पॉईंट जो आहे तो बिहारमध्ये पेपर फुटला आहे, FIR दाखल केला आहे। राजस्थानमध्ये पेपर फुटला आहे, तिथं FIR दाखल आहे। मग हा पेपर किती मुलापर्यंत गेला होता? जागाच किती आहेत? बोटावर मोजणे इतक्या जागा असतात। एका कॉलेजला जेवढी संख्या असते तेवढी पूर्ण MBBSच्या सीट महाराष्ट्रामध्ये आहेत आणि तुम्ही हा पेपर किती मुलापर्यंत गेला होता? तर त्याचाही NTAने म्हणजे त्याचाही सखोल चौकशी झाली पाहिजे। त्याच्याशिवाय ही मेरिट लिस्ट डिक्लेअर नाही झालं पाहिजे, नाही त्याचा खूप मोठा मुलामध्ये उद्रेक होणार विद्यार्थ्यामध्ये। आम्ही आज काही विद्यार्थी ज्या मुलावर अन्याय झाला आहे अशा मुलांच्या मार्फत आज हायकोर्टमध्ये औरंगाबाद बेंच कोर्टमध्ये हायकोर्टमध्ये आम्ही याचिका दाखल करतो, विद्यार्थी दाखल करत आहेत आणि तिसरी ह्याच्या सगळ्या गोष्टी डीपमध्ये जाऊन सगळं ॲनालिसिस करायला पाहिजे, तरच हे बाहेर येणार आहे। कारण खूप ही विद्यार्थ्यांच्या एक डॉक्टर म्हणजे एक कुटुंब असतो, अशा किती मुलावर अन्याय होणार आहे। आज महाराष्ट्रात सगळ्याचा मोठा जर झळ कुठं पोहोचेल तर महाराष्ट्राच्या मुलांना 15, कारण हे 15% जे पेपर फोडणारे मुलं बाहेर जातील, तिथून मार्क घेऊन महाराष्ट्रात ॲडमिशन घेत आहेत म्हणजे आणि जे विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करत आहेत अक्षरशः त्यांचं विद्यार्थी असे मागच्या वर्षी बघा ना, ज्या मुलाला 605 गुण होते त्याचा रँक 26,000 होता आणि यावर्षी ज्याला 605 मार्क आहेत त्याचा रँक 76,000। म्हणजे 2024ला हुशार मुलं जन्मले का? नाही। म्हणजे हा पेपर फुटला आहे, खूप लांबवर हा पेपर गेला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे। 2024मध्ये 5 मे 2024ला ज्या नीट एक्झामिनेशन झाल्या, पूर्ण देशामध्ये सुमारे 24 लाख विद्यार्थ्यांनी नीटची एक्झामिनेशन दिली व त्याचा रिझल्ट सुरुवातीला NTAने सांगितलं की हा रिझल्ट 14 जूनला प्रसारित करण्यात येईल, परंतु लोकसभेच्या निकालाच्या धामधुमीमध्ये त्यांनी हा निकाल 4 जून 2024ला प्रसारित केला आणि त्यामध्ये 2023 आणि 24 या निकालाचं जर आपण अवलोकन केलं तर 2023मध्ये 720 आउट ऑफ 720 घेणारा फक्त एक विद्यार्थी होता आणि यावर्षी साधारणतः 67 विद्यार्थी हे आउट म्हणजे 720 पैकी 720 घेतलेले आहेत आणि एका सेंटरवरून 720 घेणारे सुमारे 8 विद्यार्थी आहेत। त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात इरेग्युलरिटी धांदली झाल्याची शंका उत्पन्न होते आणि जे मार्किंग सिस्टीम आहे त्या मार्किंग सिस्टीममध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे। म्हणजे एका प्रश्नाचा जर रॉंग आन्सर असेल
तर 4 मार्क कटतात आणि पेनाल्टी म्हणून 1 मार्क, असे एकंदरीत 5 मार्क हे कटतात. परंतु 2 विद्यार्थी असे आहेत की त्यांना 718 आणि 719 इतके मार्क देण्यात आलेले आहेत. सध्याचे जे परिस्थिती आहे त्या स्कीमनुसार हा पॅटर्नमध्ये मार्क बसू शकत नाहीत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल करून त्या निकालामध्ये ज्या चुकीच्या पद्धतीने रिझल्ट, एक्झाम, पेपर लिकेज, माल प्रॅक्टिस ह्या सर्व गोष्टीला आव्हानित केलेलं आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. पूर्वी जे 605 मार्क पडले असताना त्यांची रँकिंग जवळपास होती आणि यावर्षी 650 मार्क पडून देखील त्यांची रँकिंग मागे जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला त्याचा फटका बसत आहे. म्हणून काही विद्यार्थी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केलेली आहे. 2:30 वाजता कोर्टाच्या पुढे सदरील याचिकेसंदर्भात कोर्टाला विनंती केली असता कोर्टाने 18 जून ही तारीख सुनावणीसाठी निश्चित केलेली आहे.